श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 28 ऑक्टोबर वार सोमवार या दिवशीपासून दिवाळीची सुरुवात होत आहे. 29 ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशी धनत्रयोदशी आहे. बरेच जण धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती या दिवशी सोने खरेदी करतात. त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक गोष्ट खरेदी करायची आहे, ती म्हणजे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला अशा प्रकारचा झाडूची खरेदी करायची आहे. वेगवेगळ्या ठिकाणी याला बरेच असे नाव आहेत. कोणत्या ठिकाणी याला केरसुणी म्हणतात, कुठे फडा म्हणतात, कुठे झाडू म्हणतात. तर अशा प्रकारचा झाडू आपल्याला आपल्या घरी आणायचा आहे आणि त्याचे पूजन करायचे आहे. तर झाडूचे पूजन का करायचे आहे, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये झाडूला अतिशय महत्त्व आहे. कारण झाडूमध्ये लक्ष्मीचा वास असतो, लक्ष्मीचं प्रतीक झाडूला म्हटलं जातं. म्हणून आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी धन म्हणजेच लक्ष्मी म्हणजेच झाडू आपल्याला त्या दिवशी घरी आणायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला झाडूची पूजा करायची आहे. त्याचबरोबर दीपावलीमध्ये जे लक्ष्मी पूजन असतं त्या लक्ष्मी पूजनामध्ये पण आपल्याला हा आणलेला झाडूची आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे. तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच तुम्ही त्याच दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशीच तुम्ही ही झाडूची खरेदी करू शकता. पण समजा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आधी पण झाडूची खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे अनेक जणांना असे प्रश्न पडतात की एरवी म्हणजे इतर दिवशी आपण झाडू नेमका घरी कधी आणावा, तर आपल्याला कोणत्याही शुभ मुहूर्तावरती किंवा शुक्रवारच्या दिवशी आपल्याला झाडूची खरेदी करायची आहे, झाडू आपल्या घरी आणायचा आहे. नंतर असा प्रश्न पडतो की नेमकं झाडू ठेवायचा कुठे किंवा कोणत्या दिशेला झाडू ठेवायचा, तर आपल्याला पश्चिम उत्तर या दिशेचा जो वायव्य जो कोपरा असतो त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला झाडू ठेवायचा आहे. आपल्याला ईशान्य आणि आग्नेय या दिशेला आपल्याला झाडू ठेवायचा नाहीये. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की ईशान्य बाजूला पण देवघर आपल्या त्याच ठिकाणी असतं, मग देवाच्या ठिकाणी झाडू का नाही ठेवायचा, तर झाडूची जी पूजा असते ती विशिष्ट वेळेलाच केली जाते, विशिष्ट दिवशीच केली जाते. त्यामुळे आपल्याला पश्चिम आणि उत्तर ही जी वायव्य दिशा असते त्याच ठिकाणी आपल्याला झाडू ठेवायचा आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न असा पडतो की नेमकं झाडूची दिशा तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे, पण झाडू नेमकं ठेवायचा कुठे, तर आपल्याला झाडू आपल्याला स्वच्छ ठिकाणी ठेवायचा आहे. कारण की झाडूमध्ये लक्ष्मी आहे, लक्ष्मीचा वास आहे, त्यामुळे आपल्याला लक्ष्मीला स्वच्छ ठिकाणीच ठेवायचं आहे, अस्वच्छ ठिकाणी ठेवायचं नाहीये. तर झाडू कुठे ठेवायचा नाहीये, तर झाडू आपल्याला घाणेरड्या ठिकाणी किंवा बाथरूमच्या समोर किंवा बेडरूम मध्ये बेडच्या खाली डस्टबिन जवळ म्हणजेच कचरा कुंडीच्या जवळ आपल्याला झाडू ठेवायचा नाहीये, तिथे ठेवणे आपल्याला टाळायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आणखीन एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे जेव्हा बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याच्या नजरेमध्ये लगेच आपला झाडू आला नाही पाहिजे, म्हणजे त्याला लगेच झाडू आपला दिसला नाही पाहिजे, अशा ठिकाणी आपल्याला झाडू ठेवायचा आहे. नंतर आपल्याकडनं एक चूक अशी होते प्रत्येकाकडनं की आपण काय करतो, सहज चालताना म्हणा मुद्दामून नाही पण चुकून काय होतं की त्या झाडूला आपल्या पायाचा स्पर्श होतो, तो आपल्या लक्ष्मीचा अपमान आहे. आपल्याला व्यवस्थित चालायचं आहे. जरी समजा चुकून आपल्या पायाचा स्पर्श त्या झाडूला झाला तर आपल्याला पाया पडायचे आहेत. त्याचबरोबर बऱ्याच महिला काय करतात की झाडून काढल्यानंतर असं उभा टाकूनच त्या झाडूला असं खाली टाकतात. ही पण आपल्याला चूक कधी करायची नाहीये, तर व्यवस्थित खाली वाकूनच आपल्याला झाडू ठेवायचा आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा काय होतं की दिवे लागणीच्या वेळेला आपण झाडून काढतो, पण अशा वेळेला तुम्ही एखाद्या वेळेस झाडून नाही काढलं तर चालेल, पण ह्या वेळेमध्ये आपल्याला झाडून काढायचं नाहीये. कारण की जेव्हा आपण घरामध्ये संध्याकाळचा दिवा लावतो त्यावेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि अशा वेळेला आपण फक्त झाडूनच आपण काढत नसतो, तर आपल्या घरातला फक्त केरच काढत नसतो, तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते, जी नकारात्मक ऊर्जा असते त्या कचऱ्यासोबत त्या झाडूच्या साह्याने आपण ती पण काढून टाकत असतो. त्यामुळे आपल्याला सायंकाळच्या वेळेला लक्ष्मी येण्याच्या वेळेला आपल्याला झाडून काढणं टाळायचं आहे.
हे असे छोटे छोटे काही झाडूच्या बाबतीतले किंवा झाडून काढण्याच्या बाबतीतले हे छोटेसे नियम आहेत, ते आपल्याला नक्कीच पाळायचे आहेत. तर ही आहे धनत्रयोदशीची माहिती, ही आहे झाडूच्या बद्दलची माहिती. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर आणखीन स्वामींची मोहिनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.